आज आपण ऐकणार आहोत भगवान विष्णूंच्या तिसऱ्या अवताराची अद्भुत कथा, वराह अवतार. ही कथा आहे धर्म, धैर्य आणि पृथ्वीच्या रक्षणाची. प्राचीन काळी हिरण्याक्ष नावाचा अत्यंत शक्तिशाली असुर होता. तपश्चर्येच्या बळावर त्याने देव, ऋषी आणि संपूर्ण त्रैलोक्यावर आतंक माजवला. हिरण्याक्षाने आपल्या अहंकाराच्या भरात माता पृथ्वीला समुद्राच्या अतळ गर्तेत नेऊन लपवून ठेवले. पृथ्वी नाहीशी झाल्यामुळे सृष्टीचा समतोल ढासळला. यज्ञ थांबले, देव भयभीत झाले. सर्व देवांनी, ऋषींनी आणि ब्रह्मदेवांनी भगवान विष्णूंची करुणाभावे प्रार्थना केली. हे नारायण, या सृष्टीचे रक्षण करा. त्या क्षणी भगवान विष्णू वराह म्हणजेच दिव्य वराह रूपात प्रकट झाले. हा साधा प्राणी नव्हता, तर असीम शक्तीने भरलेला तेजस्वी वराह होता. त्यांचा देह सुवर्ण तेजाने झळकत होता. डोळ्यांत करुणा आणि पराक्रम एकत्र दिसत होता. भगवान वराह प्रचंड गर्जना करत थेट महासागरात उतरले. संपूर्ण समुद्र हादरून गेला. लाटा उंचावल्या. आकाशात देवगण स्तब्ध होऊन पाहू लागले. महासागराच्या तळाशी भगवान वराह आणि हिरण्याक्ष यांच्यात भयंकर युद्ध झाले. अखेरीस भगवान वराहांनी हिरण्याक्षाचा संहार केला आणि अधर्माचा अंत केला. यानंतर भगवान वराहांनी आपल्या विशाल सुळ्यांवर माता पृथ्वीला उचलून घेतले. पृथ्वीला सुरक्षितपणे तिच्या स्थानावर स्थापित केले. सृष्टी पुन्हा फुलली. धर्म पुन्हा प्रस्थापित झाला.